टोटल मानवाच्या आचरण, कुठलाही चमत्कार नाहीये, कुठलीही अंधश्रद्धा नाहीये, कुठलेही कर्मकांड नाहीये. पंचशिलेचं पालन केलं तर आपलं भलं होणार आहे. अष्टशिलेचं पालन केलं, आपल्या वाणीवर नियंत्रण असेल, पैसे कमवण्याचा आपला मार्ग चांगला असेल, आपली दृष्टी चांगली असेल, हे लक्षात घ्या, तर आपल्याला सुख मिळणार आहे. त्यामुळे अनेक मोठमोठ्या राजांनी या धर्माला स्वीकारला आणि त्यानंतर जवळजवळ 45 वर्ष या विज्ञानवादी धर्माचा प्रसार केला. एवढंच नाही, स्वतःच्या मुलाला भिक्षू बनवलं सम्राट अशोकाने धर्मप्रचाराला आणि भारताच्या बाहेर त्यांना पाठवण्यात आलं. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे हा धर्म भारताच्या कुठे गेला? बाहेर गेला. हा धर्म कुठे गेला? भारताच्या बाहेर गेला. जगाला त्याची ओळख झाली आणि आज आपण बघतो जी प्रगत राष्ट्र आहे, म्हणजे ते चीन असेल, जपान असेल, यांनी तो स्वीकारलेला आहे आणि त्यांची प्रगती झालेली आहे. म्हणजे हा विज्ञानवादी धर्म. लक्षात घ्या, या धर्माची ओळख आम्हाला तथागतांमुळे झाली. त्यामुळे त्यांची जयंती